पुण्यात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा. वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर काका पुतण्यामध्ये चर्चा. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर. 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार. एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब. संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात हुंड्यासाठी विवाहितेला अमानुष मारहाण आणि चटके. पती अजीम शेख आणि त्याच्या 2 बहिणींवर गुन्हे दाखल. निलेश चव्हाणला 2 चुका पडल्या महागात. फेस टाईम कॉलिंगमध्ये पोलिसांना लोकेशन मिळालं, तर निलेश सोबत असलेली मैत्रीण दिल्लीतून परतल्यानं मिळाली माहिती. मराठा समाजाची लग्नासंदर्भात आचारसंहिता जाहीर. 200 लोकातच लग्न करा, हुंडा बंद करा, आचारसंहितेत नमूद. पुण्यात भरधाव कार अपघातामध्ये 12 विद्यार्थी जखमी. प्रशांत बंडगर या विद्यार्थ्याचा एमपीएससीचा पेपर हुकला. पेपरला पुन्हा बसू देण्याची सुप्रिया सुळेंची मागणी. एमपीएससीला विनंती करू, अजित पवारांचं स्पष्टीकरण. लड्डांच्या घरी दरोडा टाकल्यावर आरोपी इतर राज्यात देवदर्शनाला गेल्याचं उघड. लड्डांच्या मुलाच्या मित्रांनंही आरोपींना मदत केल्याचं उघड. हिंदी भाषा मावशी नाही तर लाडकी बहीण. सरनाईकांकडून पुन्हा हिंदी भाषेचं कौतुक. हिंदी भाषा आता मुंबईची बोलीभाषा झाल्याच्या विधानानंतर आणखी एक विधान. भंडारा जिल्ह्यात शनिवार ठरला घातवार. 2 अपघातांमध्ये एकूण 5 जणांचा मृत्यू. भंडारा शहर आणि साकोलीमध्ये भीषण अपघात. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ. देशात सध्या 3,395 ऍक्टिव्ह रुग्ण. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. राज्याच्या बहुतांश भागामध्ये 10 जूनपर्यंत पावसाची विश्रांती. शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, कृषी खात्याचं शेतकऱ्यांना आवाहन. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा येत्या 5 जूनपासून खुला होणार. इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा टप्पा सुरू होणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पणाचा मुहूर्त. पाकिस्तानला चीनकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा. पाकिस्तानच्या लष्करी उपकरणांमध्ये 80% चीनी उपकरणं. सिंगापूरमधील शांग्री-ला संवादात सीडीएस अनिल चौहानांची माहिती. आयपीएलचा आज दुसरा क्वालिफायर सामना. मुंबई आणि पंजाबमध्ये थेट लढत. विजयी संघ फायनलमध्ये बंगळुरूशी भिडणार.